नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 7 अभ्यासणार आहोत। या पाठाचं शीर्षक आहे माझी मराठी। माझी मराठी या पाठाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। माझी मराठी ही एक भावस्पर्शी कविता आहे। चला तर आपण या कवितेचा रसास्वाद घेऊया। माझी मराठी या कवितेचा सविस्तर अभ्यास करण्यापूर्वी या कवितेच्या कविसंदर्भात आपण संक्षिप्त परिचय जाणून घेऊया। माझी मराठी या कवितेचे जे कवी आहेत त्यांचा परिचय तुम्हाला कविता संपल्यानंतर दिलेला आहे। चला तर सुरुवातीला आपण कवीचा परिचय जाणून घेऊया। माझी मराठी या कवितेचे कवी आहेत मृणालिनी कानिटकर जोशी। कवी मृणालिनी यांनी आकाशवाणी व दूरदर्शनवरील विविध कार्यक्रमाचे लेखन केलेले आहे। सीमंतिनी हा कविता संग्रह प्रसिद्ध आहे। मातृभाषेविषयी आपल्या मनात आपुलकी असते। आपल्या आईविषयी सर्वांना प्रेम असते, तसे प्रेम मराठी भाषेविषयी सर्वांना वाटते। आपल्या मराठी भाषेतील शब्दांचे महत्त्व, बोलींचे महत्त्व, मराठी भाषेची थोरवी प्रस्तुत कवितेतून सांगितलेली आहे। या परिच्छेदामध्ये तुम्हाला कवितेचा सारांश दिलेला आहे। आता आपण कवितेकडे वळूया। माझी मराठी ऐका, वाचा व म्हणा। माझी भाषा माझी आई, अर्थ भावनांना देई। माझी भाषा माझी आई, अर्थ भावनांना देई। तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई, तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई। माझी आई माझी भाषा माझी आई, अर्थ भावनांना देई। तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनाचे मोल, तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनाचे मोल। कधी तप्त लोहापरी कधी चांदणे शीतल, कधी तप्त लोहापरी कधी चांदणे शीतल। माझी भाषा माझी आई, अर्थ भावनांना देई। माझी भाषा माझी आई। रानवाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली, लेऊनिया नाना बोली माझी मराठी सजली। लेऊनिया नाना बोली माझी मराठी सजली। माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत। माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत। तिचा नाही तुझा भाव असो कोणताही पंथ, तिचा नाही तुझा भाव असो कोणताही पंथ। माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी, माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी। दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी, दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी। माझी भाषा माझी आई, अर्थ भावनांना देई। माझी भाषा माझी आई, अर्थ भावनांना देई। तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई, तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई। माझी भाषा माझी आई, अर्थ भावनांना देई। माझी भाषा माझी आई। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कवितेचं सस्वर वाचन केलेलं आहे
आता आपण कविता समजून घेऊया. कवयित्री आपल्या भाषेची विशेषता सांगत असताना म्हणत आहेत की माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई, तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई. माझी भाषा ही काय आहे? माझी आई आहे. बघा, प्रत्येकाची भाषा, बोलीभाषा जी असते ती वेगवेगळी असते. मग अशा या भाषेला कवीने आईची उपमा दिलेली आहे. आपण भाषेला, बोलीभाषेला मातृभाषा असं म्हणतो, हो की नाही? मातृभाषेचाच अर्थ काय असतं? मातृ म्हणजे आई. मग अशी ही आई, जसं की आपल्याला आईबद्दल वात्सल्य असते, प्रेम असतं, जिव्हाळा असतं, आपुलकी असते, तशीच आपुलकी आपल्याला आपल्या भाषेच्या बाबतीत सुद्धा असतं. जितकं प्रेम आपण आईवरती करत असतो तितकंच प्रेम आपण आपल्या भाषेवरती सुद्धा करत असतो. म्हणून आपल्या बोलीभाषेला आपण मातृभाषा असं म्हणतो की नाही? माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई. बघा, ज्याप्रमाणे आपली किंमत आपल्या आईशिवाय कळत नाही, आपल्या आईचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये जसं असतं की आपल्या जीवनाला अर्थ कधी येतो की जेव्हा आपल्या आई आपल्या जीवनाची जडणघडण करत असते की नाही? जन्माला आल्यापासून तर आई आपल्याला घडवत असते की नाही? आपल्या जीवनाला अर्थ देत असते, आपल्याला संस्कारित करत असते. मग हे संस्कार केल्यानंतर आपल्या मनामध्ये ज्या काही भावना निर्माण होत असतात त्या भावनांना आपल्याला व्यक्त करण्याचं माध्यम म्हणजेच काय? ही माझी भाषा आहे. ज्याप्रमाणे माझी आई माझा सांभाळ करते, मला सुसंस्कारित करते, माझ्या मनामध्ये विविध भावना निर्माण करत असते, पण त्या भावना व्यक्त करण्यासाठी जे काही माध्यम असते ते म्हणजेच माझी भाषा. जर माझी भाषा नसती तर माझ्या मनातील भावना मी कशा व्यक्त केल्या असत्या? करू शकलो असतो का आपण? नाही. अगदी बरोबर. बघा, आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भावना असतात. कधी आपण रागवतो, कधी आपल्याला आनंद होतो की नाही? राग, क्रोध, मत्सर, द्वेष ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या भावना आपल्या मनामध्ये येत असतात. मग ह्या भावना व्यक्त करण्यासाठी आपल्याला एकमात्र माध्यम म्हणजे भाषा. मग अशा रीतीने ह्या भाषेच्या माध्यमातून आपण आपल्या भावनांना अर्थ देत असतो, आकार देत असतो, रूप देत असतो की नाही? जर समजा एखाद्याच्या मनामध्ये, माझ्या मनामध्ये एखाद्याच्या विषयी राग आहे तर तो राग व्यक्त करण्यासाठी मी भाषेचा उपयोग करणार. आणि जोपर्यंत माझ्या मनातील त्याच्याविषयीचा राग व्यक्त होत नाही तोपर्यंत माझं मन मोकळं होऊ शकत नाही. मग माझ्या मनातील या भावनांना अर्थ मी कशाच्या माध्यमातून देते? तर भाषेच्या माध्यमातून. एखाद्याविषयी मला आपुलकी असेल, जिव्हाळा असेल, ममत्व असेल, प्रेम असेल तर त्या भावनांना सुद्धा व्यक्त करण्यासाठी, त्यांना अर्थ देण्यासाठी भाषा हे एकमात्र माध्यम आहे. म्हणजेच काय? तर आपण आपल्या मनातील विचारांना, कल्पनांना, भावनांना जो काही अर्थ देतो, जो काही आकार देतो, शब्दाच्या रूपामध्ये जे काही आपण मांडतो ते आपण भाषेच्या माध्यमातूनच मांडत असतो. मग अशी ही माझी जी भाषा आहे ती माझी आईच आहे. ज्याप्रमाणे आईने माझं जडणघडण केलेलं आहे आणि मला विचार व्यक्त करण्याची जी काही ताकद दिलेली आहे, त्याचप्रमाणे माझ्या भावनांना व्यक्त करण्याचं, माझ्या मनातील सगळ्याच भावना व्यक्त करण्याचं, त्यांना अर्थ देण्याचे जे माध्यम आहे ते म्हणजेच माझी भाषा. तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई. बघा, ज्याप्रमाणे आईने आपलं सर्वस्व अर्पण करून आपल्या मुलांना ती योगदान देत असते त्यांच्या जडणघडण्यामध्ये, तर आपण आईचे हे उपकार कधी फेडू शकतो का? अगदीच नाही. तिच्या राहावे ऋणात. ऋण म्हणजे बघा कर्ज. जेव्हा आपल्यावरती एखाद्याचं कर्ज असतं ना तर आपण चैन पडत नाही, आपल्याला बेचैन होऊन जातो. आणि जोपर्यंत त्या कर्जातून आपण मुक्त होत नाही तोपर्यंत आपण मोकळा श्वास घेऊ शकत नाही. मग अशा रीतीने कवी सांगतायत की ज्याप्रमाणे आपण
आपल्यावरती बघा अनेक प्रकारचे ऋण असतात. आपल्या आईवडिलांचे ऋण आपल्यावरती असतात, आपल्या मित्रांचे ऋण असतात, आपल्या सहकाऱ्यांचे ऋण असतात, आपल्या नातेवाईकांचे ऋण असतात, आपल्या आप्तेष्टांचे ऋण असतात. मग बघा आपण काय करत असतो, काही काहींचे उपकार जे असतात ते आपण त्यांना मदत करून फेडण्याचा प्रयत्न करत असतो. पण आईचे उपकार आपण जसं जीवनाच्या शेवटपर्यंत आपण आईचे उपकार फेडू शकत नाही, त्याप्रमाणेच कवी म्हणतायत की मला अशा ह्या माझ्या मातृभाषेच्या, माझ्या ह्या भाषाच्या ऋणामध्ये नेहमी कधीच मला तिच्या ऋणातून उतराई व्हायचं नाहीये. उतराई म्हणजे ऋणातून मुक्त होणे. तर ज्याप्रमाणे आपल्याला एखाद्या कर्जातून मुक्त झाल्यावर जीव मोकळ्या भांड्यात पडल्यासारखं वाटतं, पण माझ्या भाषेने जे माझ्यावरती उपकार केलेले आहे, जे काही ऋण तिचे माझ्यावरती आहेत ना, तर कवी म्हणतात की मला तिच्या ऋणातून मुक्त व्हायचे नाही आहे. मला तिच्या ऋणामध्ये नेहमी बांधून राहायचं आहे. कारण की जेव्हा मी तिच्या ऋणातून मोकळा होईल किंवा ऋणातून मी तिच्या ऋणातून किंवा उपकारातून मोकळा होण्याचा प्रयत्न करेल, तर माझ्या मनातील तिच्याविषयीचा जो आदर आहे किंवा जो माझ्या मनामध्ये तिच्याबद्दल ज्या काही भावना आहेत त्या कमी होऊन जातील आणि तिने जे माझ्यावरती उपकार केलेले आहेत ते मी कधीच फेडू शकणार नाही, परतफेड करता येणार नाही. त्यामुळे कवी म्हणत आहेत की मला तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई. तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनाचे मोल, कधी तप्त लोहापरी कधी चांदणे शीतल. बघा इथे आता कवी सांगत आहेत आपल्याला की ही भाषा जी असते ना, तिचा एक एक शब्द म्हणजे अत्यंत मोलाचा आहे, अत्यंत अनमोल असा आहे. बघा इथे कवीने शब्दाची किंमत कशाबरोबर केलेली आहे की रत्न आणि कांचनांबरोबर. कांचनचा अर्थ काय असतं, सुवर्ण म्हणजे सोने. रत्न म्हणजे बघा हिरे वगैरे असतात ना, त्याला आपण मौल्यवान असे जे हिरे असतात त्यांना आपण रत्न म्हणतो. मग आता इथे कवी आपल्याला सांगत आहेत, आता तुम्ही रत्नांचे प्रकार सुद्धा तुम्हाला माहिती असेल की वेगवेगळे रत्न असतात, ते अत्यंत मौल्यवान असतात, त्यांची किंमत फार असते. त्याचप्रमाणे सोन्याची पण किंमत फार असते. मग अशा ह्या मौल्यवान वस्तूंची आपण जशी किंमत करत असतो, तसंच कवी सांगत आहेत की शब्दाची किंमत आपण करू शकतो का? त्या शब्दांचे मोल आपण ठरवू शकतो का? बिलकुल नाही. शब्द कसे असतात, अनमोल असतात. त्यांची जर किंमत किंवा त्यांची जर तुलना करायची ठरली तर आपण त्यांचे रत्न कांचनांचे जेवढे मौल्यवान असतात ना, त्याच्यापेक्षा अधिक मौल्यवान आपले शब्द असतात. रत्न कांचनाचे मोल. आता बघा ज्याप्रमाणे इथे रत्न कांचन म्हणजे काय की आपण हे रत्न किंवा कांचन म्हणजे सोने, नाणी किंवा असे मौल्यवान जे काही रत्न आहेत त्यांचा उपयोग आपण कधी करतो, कशामध्ये करतो, तर ते दागदागिन्यांमध्ये आपण त्याचा उपयोग करतो. आता सोन्याचं पण अधिकतर दागदागिने असतात आणि हे दागदागिने कोण घालतात, तर स्त्रिया घालतात. तर बघा एखादी स्त्री खूप सुंदर असेल, पण जेव्हा ती अशा रीतीचे दागदागिने घालते आणि ते आपलं सौंदर्य अजून सुद्धा वाढवत असते, त्याच्यामध्ये भर पाडत असते की नाही. म्हणजे दागदागिन्यांमुळे स्त्रियांची सुंदरता वाढतेच. तसेच मग ह्या भाषेची सुद्धा सुंदरता वाढते, त्याच्यामध्ये सौंदर्य वाढवलं जातं. कशामुळे, तर ह्या विविध एक एक शब्दामुळे भाषेची सुंदरता वाढत असते. आपण बघा कवितेमध्ये पण शब्दांचे अनेक प्रकार, काव्य सौंदर्य वगैरे पाहतो की नाही. मग अशा ह्या कवितेमध्ये, कथा कादंबऱ्यामध्ये जे काही शब्दांची रचना केलेली असते, त्या शब्दांच्या रचनामधला प्रत्येक एक एक शब्द हा अत्यंत मौल्यवान असतो, अत्यंत अनमोल असतो. मग बघा आता हे शब्द कोणते आहेत, जसं कवितेमध्ये आपण विविध कवितेमध्ये किंवा कथा कादंबऱ्यांमध्ये, लेखामध्ये आपण विविध म्हणींचा उपयोग करतो, विविध आपण वाक्यप्रचारांचा उपयोग करतो की नाही. किंवा मग आपण शब्दांच्या ज्या काही विविध जाती असतात, विविध शब्दांसाठी समानार्थी शब्द असतात, विरुद्धार्थी शब्द असतात, किंवा अनेक शब्दांसाठी एक शब्द असतो, एका शब्दासाठी अनेक शब्द असतात. मग हे जे काही आपण कवितेचं सौंदर्य वाढवण्यासाठी काव्य सौंदर्यांमध्ये अशा वेगवेगळ्या विविध शब्द जातींचा उपयोग करत असतो. मग या अशा कथांमध्ये, कादंबऱ्यांमध्ये, लेखामध्ये किंवा कवितेमध्ये
एक एक शब्द हा अत्यंत अनमोल असतो. तसंच आपण जेव्हा एखाद्या आपल्या भावना मनातील व्यक्त करत असतो तर त्याच्यातील प्रत्येक शब्द हा अत्यंत मौल्यवान असा असतो. मग बघा इथे कवी काय सांगत आहे की कधी तो शब्द कसा असतो, कधी तप्त लोहापरी कधी चांदणे शीतल. बघा लोह म्हणजे काय, लोखंड. लोखंड जेव्हा तापवला जातो ना तो खूप लाल लाल होतो की नाही, आणि तो एवढा लाल होतो की त्याला स्पर्श करणे फारच दूर राहतं, पण आपण त्याच्या जवळ सुद्धा जायला घाबरतो की नाही. मग शब्दांचा वापर सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे केला पाहिजे की आपण कधी कोणाबरोबर बोलत असताना आपण असे तप्त शब्द म्हणजे कसे की एकदम हृदयाला फोडून काढतील, हृदयाला द्रवित करतील किंवा एखाद्याच्या मनाला लागतील असे शब्द आपण वापरायचे नाहीत. मग अशा एखाद्याच्या मनाला लागतील अशा शब्दांना कवीने कसली उपमा दिलेली आहे की तप्त लोहापरी. की बघा आपण बोलताना सहज एखादा शब्द वापरून जातो, पण तो एखाद्याच्या मनामध्ये एवढा लागतो की त्या मनातून तो शब्द जात नाही, त्या जिव्हारी तो लागतो आणि मग त्याच्या मनामध्ये ती आग किंवा ती द्वेष भडकत राहते. ज्याप्रमाणे एखादं लोखंड जेव्हा जसं त्याला आपण अग्नी देत असतो तसं ते लाल लाल होत राहतं, म्हणजे ते अधिक तापत राहतं आणि जसं ते तापतं ना तसं त्याच्यामध्ये उष्णता जास्त असते. तसेच मग आपले शब्दांचे प्रहार सुद्धा ह्या तप्त लोखंडाप्रमाणे असतात. म्हणून शब्द नेहमी जपून वापरायला हवेत. मग बघा कधी कधी आपण वर्णन वाचत असतो, कवितेमध्ये वाचतो किंवा कथा कादंबऱ्यामध्ये सुद्धा असे तप्त लोहापरीचे शब्द आपण वाचत असतो आणि त्या शब्द वाचून कधी कधी आपल्या मनामध्ये क्रोध निर्माण होतो, विद्रोह निर्माण होतो की नाही. मग अशा शब्दांना कवीने तप्त लोहाचे उपमा दिलेले आहे. पण कवी म्हणतात कधी चांदणे शीतल. कधी हे शब्द कसे असतात, अत्यंत अनमोल असतात. प्रत्येक शब्द हा त्याची किंमत आपण करू शकत नाही. कधी ते तप्त लोहापरी असतात, पण कधी ते चांदणे शीतल. कधी चांदणे शीतल. शीतल म्हणजे काय, एकदम गारवा थंडावा देणारा. आता बघा सूर्य कसा असतो, तप्त असतो, त्याच्याकडे आपण नजर वरती करून पाहू शकत नाही. पण रात्रीच्या अंधारामध्ये तो चंद्रोबा जो असतो, चांदणे जे असतात ते कसे असतात, शीतल असतात, आल्हाददायक असतात, मनाला थंडगार देणारे असतात, वातावरण थंडगार करणारे असतात. आपण उघड्या डोळ्यांनी त्या चांदण्यांकडे पाहू शकतो. म्हणजेच काय, तर तिथे शीतलता निर्माण होते. मग काही शब्द असे असतात की ते शब्द प्रेमाने जिव्हाळ्याने वापरल्याने समोरच्या व्यक्तीच्या मनामधील राग द्वेष दूर होतो, त्यांच्या मनामध्ये आपुलकीची भावना निर्माण होते आणि त्यांच्यामध्ये स्नेह निर्माण होतात. मग असे शब्द ज्याच्यामुळे आपल्यातील दुरावा दूर होतो आणि स्नेह प्रेम वात्सल्य निर्माण होतं. मग अशा रीतीने कवीने इथे शब्दांचा वापर करताना आपण कसा वापर करतो याचं वर्णन करताना सांगतात की प्रत्येक शब्द हा अत्यंत महत्त्वाचा असतो. जर आपण एखादा शब्द विद्रोहाच्या रूपामध्ये वापरला, रागाच्या किंवा क्रोध निर्माण करण्यासाठी वापरला, तर तो एखाद्या तप्त लोहाप्रमाणे असतो. पण कधी काही शब्द असे असतात की त्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये राग द्वेष असेल, पण तो असा प्रेमळ शब्द आपण वापरतो की त्याच्या मनातील राग द्वेष सगळा नाहीसा होतो. आता आपण ज्या कवितेंचा कडव्यांचा अभ्यास केलेला आहे त्यामध्ये आलेल्या कठीण शब्दांचा अर्थ पाहूया. ऋणात कर्जात, कृतज्ञ राहणे, उतराई होणे, उपकार फेडणे, कांचन सोने, मोल किंमत, तप्त गरम उष्ण, लोहापरी लोखंडाप्रमाणे, शीतल थंडगार. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत या कवितेच्या पहिल्या भागामध्ये आपण कवीचा संक्षिप्त परिचय आणि मराठी भाषेची आपण काय वैशिष्ट्य असतात, मराठी भाषा ही आपल्या जीवनामध्ये कशा रीतीने महत्त्वाची आहे याचं वर्णन आपण पाहिलं. कवितेच्या पुढील कडव्यांचा सुद्धा आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे, पण तो आपण कवितेच्या पुढील भागामध्ये करणार आहोत. धन्यवाद.